राज्य में बढ़ती खाद कीमतों को लेकर किसानों की मुश्किलें और गहरा गई है। पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने सरकार पर तीखा हमला करते हुए खाद दर वृद्धि तुरंत वापस लेने और सब्सिडी बढ़ाने की मांग की है। उन्होंने कहा कि 25 से 85% तक कीमत बढ़ने से किसानों की कमर टूट रही है। पहले ही कम एमएसपी, फसल बीमा की समस्या और बाजार में कम दाम से किसान परेशान है। ऐसे में खेती करना मुश्किल हो गया है। साथ ही खाद कंपनियों द्वारा लिंकिंग की जबरदस्ती पर भी सवाल उठाए गए हैं। मांगे नहीं मानी गई तो आंदोलन की चेतावनी दी गई है। मुंबई के जो टैक्सी चालक है उनको 1 मई से कंपलसरी किया गया था राज्य शासन ने कि उन्होंने मराठी में बातचीत करना चाहिए। और मेरा भी ये मानना है कि महाराष्ट्र की भाषा मराठी है और यहाँ जो भी आता है उसको 8-10 सेंटेंस बोलना आना चाहिए। उसको क्या मराठी में निबंध लिखना नहीं या भाषण देना नहीं है, सिर्फ 8-10 सेंटेंस भी उन्होंने याद कर लिए तो ये काम हो सकता है, ये काम चल सकता है और इसको कोई विरोध करेगा नहीं, ऐसी मेरी मानना है। क्योंकि महाराष्ट्र में आके हम 8-10 सेंटेंस भी नहीं रट के बोल पाएंगे, ऐसा बोलना भी गलत है। और करके 8-10 सेंटेंस भी इन सभी टैक्सी धारक है या तुम्हारे ऑटो धारक है, इन्होंने बोलना चाहिए। और 2 दिन में ये 8-10 सेंटेंस कोई भी सीख सकता है। थैंक यू। शेतकऱ्यांचे बच्चू कडू आहेत, विधान परिषदेसाठी त्यांना अट घालण्यात येते, आपला पक्ष शिवसेनेत विलीन करा. आपल्याला काय वाटतं, आपण कोणी नेते बच्चू कडूंना काही सल्ला द्यायला आपण पाहिजे? असं आहे, बच्चू कडूला सल्ला देण्याची आवश्यकता नाही आहे. ते स्वतः अनुभवी आहेत, शेतकऱ्यांसाठी दिव्यांगासाठी काम करत असतात, त्याच्यामुळे योग्य तो निर्णय ते घेतील. पक्ष विलीन करावा, एक विधान परिषदेसाठी त्यांनी अस्तित्व स्वतंत्र ठेवावं. आता त्यांचा स्वतःचा निर्णय आहे, त्यांनी काय करावं, त्यांचे कार्यकर्ते काय म्हणतात, पदाधिकारी काय म्हणतात, यांच्यावर ते निर्णय घेतील. विलीन करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. मुंबईत आहे बच्चू कडू, 2 बैठका झाल्या एकनाथ शिंदेसोबत. कार्यकर्त्यांची मागणी आहे, मंत्रिपदही मिळावंची मागणी. थँक्यू सर. एक आपण गृहमंत्री पण राहिले. नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशन मध्ये 2-3 दिवसांपूर्वी घटना घडली. एक कथित रेड मारण्यात आली आणि त्याच्यानंतर पोलीस पथकामध्ये एवढं भांडण झालं की हाणामारीपर्यंत विषय गेला. आणि रेड सुद्धा असं म्हणतात की 500 रुपयांच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई आणि पुण्याला जाऊन मारण्यात आली होती. गृह विभागात, पोलीस विभागात हे काय सुरू? माझ्याही कानावर या काही गोष्टी आल्या आहेत. सविस्तर माहिती मी घेतो आणि नंतर बोलतो. थँक्यू. महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय अडचणीत आहे. त्याच्या सोयाबीनला भाव नाही मिळाला, त्याच्या कापसाला भाव नाही मिळाला. आता कापसाचे भाव वाढले तर शेतकऱ्यांपाशी कापूस नाही, सर्व कापूसाचा व्यापाऱ्यापाशी आहे, त्याला फायदा होणार. पीक विम्याचे पैसे मिळत नाही. अशातच आता काही दिवसांतर हंगाम येणार आहे आणि खताच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. जवळजवळ 25% तर 85% रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. 20-20-0 याच्यामध्ये 25% वाढ झाली आहे. 24-24-0 याच्यामध्ये 23% वाढ झाली आहे. त्याचबरोबर एमओपी मध्ये 85% वाढ झाली आहे. त्याचबरोबर 10-26-26 याच्यामध्ये सुद्धा 25% वाढ झाली आहे. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात खताच्या किमती वाढल्या आहेत. याकडे सरकारचं लक्ष नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारने या खताच्या किमती कमी केल्या पाहिजे, खतावर सबसिडी दिली पाहिजे. व त्याचबरोबर जे लिंकिंगचा प्रकार आहे की तुम्हाला डीएपी पाहिजे असेल तर डीएपी बरोबर तुम्ही सल्फर घ्या, डीएपी बरोबर तुम्ही नॅनो युरिया घ्या, अशा पद्धतीचा आग्रह धरला जातो. त्याचबरोबर तुम्हाला युरिया पाहिजे असेल तर तुम्ही नॅनो युरिया घ्या, सल्फर घ्या, अशा पद्धतीनं लिंकिंग केलं जातं. आणि या लिंकिंग मध्ये फक्त जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांनाच दोषी धरले जातं.
पण याच्यामध्ये खरे दोषी आहेत ते आहे कारखानदार. कारखानदार या कृषी जे दुकानं आहेत त्याच्यावर दबाव टाकून त्यांना लिंकिंग करायला लावतात. त्याच्यामुळे कृषी केंद्रावर कारवाई न करता त्या कारखानदारावर कारवाई केली तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जबरदस्तीने त्याला न पाहिजे असलेलं खत घ्यावं लागतं. याला आळा बसेल. आणि म्हणून या खत कंपन्या लिंकिंगसाठी कृषी केंद्राला प्रवृत्त करतात, त्यांना आग्रह धरतात, त्यांना तो माल घ्यावा लागतात जो खपत नाही आणि तो विकायला लावतात. त्या कारखानदारावर कारवाई झाली पाहिजे.